फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत पोकळ्याची भाजी। कढई तापल्या ठेवली आहे। आपण यात कांदे टाकूया। कांदा आणि लसूण टाकून घेतलाय आपण। याला चांगलं फिरवून घेऊया। दोन पळी तेल टाकलेलं आहे आपण यात। आपण ही भाजी कोरडीच करणार आहोत। एक छोटा चम्मच हिंग टाकून घेतलाय। हे थोडे लालसर झाले की हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। हिरवी मिरची तुकडे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण। कांदे थोडे लालसर झाले, आपण यात हिरवी मिरची ॲड करू। तेही चांगले कलसून घेऊ। पोकळा चांगला धुवून घ्यायचा आहे। यात आपण अर्धा चम्मच हिंग टाकून घेऊ। हळद टाकून घेऊ। यात आपण धुतलेला पोकळ टाकून घेऊ। हे सगळं हलवून घेऊ। तेलामध्ये परतवून घेऊ। चांगली भाजी मिक्स करून घेऊ त्यात। तुम्हाला जर माझ्याकडून कोणती रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी नक्की ट्राय करून पाहिल। यात आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत। यात मीठ थोडंसंच टाकायचं आहे, कारण कोरडी करणार आहोत, नंतर खारट होतं। नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं कमी टाकायचं आहे। एखाद्याच कसं आपण नेहमीच्या प्रमाणे टाकतो आणि खारट होऊन जाते भाजी, कारण ही कोरडी करायची आपल्याला ही भाजी। बारीक गॅस केलेला आहे आपण याचा। आता झाकण ठेवून थोडीशी वाफवून घेऊ। झाकण काढून चेक करून घेऊ आपण। बघू शकता चांगलं पाणी सुटलं याला। हे बघ केवढी भाजी झालेली आहे, आपण केवढी टाकलेली होती। परत थोडा वेळ झाकण ठेवून घेऊ। भाजीचं झाकण आता आपण काढून घेऊया। आता झाकण ठेवण्याची गरज नाही, कारण पाण्यामध्ये बरोबर शिजेल। आपल्याला कोरडी करायची त्यामुळे त्याच्या याच्यातच होऊ देऊ। झाकण नाही ठेवायचं, पाणी आटसपर्यंत राहू द्यायचं आहे। पाणी आटलं की आपण गॅस बंद करूया। भाजी चांगली शिजली आपली। फुल गॅस करून आपण हे पाणी आटवून घेऊया। पाणी आटलं की गॅस बंद करून घेऊ। बघू शकता पाणी बऱ्यापैकी आटून गेलेलं आहे। थोडंसं नॉर्मल राहिलं। तयार झालेली आहे आपली पोकळ्याची भाजी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।